नाहीतर बरेच अशी लोक असतात काका, कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात, जोरात जय भीम म्हणतात, घोषणा देतात, पण ती तात्पुरती फक्त एका दिवसासाठीच, पुन्हा बाबासाहेबांना विसरून जातात. खरं तर आज आपण बघतो प्रबोधनाचे कार्यक्रम हे फार कमी होताना दिसून येतात. एक साधंसं गाव जरी असेल, त्या गावात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 1 लाख, 2 लाख, 5 लाख वर्गणी काढल्या जाते आणि मोठाच डीजे बसविला जातो. त्या डीजे समोर आपलीच बहुजनांची पोरं नाचत असतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट तर ही आहे की त्या डीजे समोर नाचणारा एकही व्यक्ती अधिकारी होऊ शकत नाही, शिक्षक होऊ शकत नाही, IAS होऊ शकत नाही, डॉक्टर होऊ शकत नाही. तर प्रबोधनाच्या माध्यमातून त्याच बहुजनांना, त्याच आपल्या बांधवांना आपण मार्गदर्शन करायला हवं. तीच पुढे आपल्या गावाचं, अर्थात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार आहेत. म्हणून 1 लाखाचा, 2 लाखाचा डीजे बसविण्यापेक्षा लोकांना एकत्रित करून प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवणं ही उत्तम गोष्ट आहे. मान्य आहे की प्रबोधनाच्या कार्यक्रमाला लोक कमी येतात, कारण त्यांना डीजे मध्ये जास्त उत्साह वाटतो. परंतु जेव्हा 1 जण, 2 जण अशी करत करत सगळी जण प्रबोधनाच्या कार्यक्रमाला येतील, ते दुसऱ्यांना देखील सांगतील, तेव्हा संख्या आणखीन वाढेल आणि गावातला एक व्यक्तीच नाही तर संपूर्ण गाव हे प्रगल्भ होईल. महापुरुषांच्या विचाराने, महापुरुषांचं कार्य समजून घेत या गावातला प्रत्येक व्यक्ती हा मोठा होईल, प्रगती करेल. खरं तर मला या गावाचं फार कौतुक वाटतं, कारण या गावात आमच्या दादांनी, राहुल दादा कांबळे यांनी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. आणखीन एक व्याख्याते देखील आलेले आहेत. खरं तर एवढा छान प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला, एवढी गर्दी जमा केली. खरं तर त्यांची एकच धावपळ असते की या गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला बाबासाहेब समजावे, प्रत्येक विद्यार्थ्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले समजावे. तर त्यांच्यासाठी टाळ्या ह्या वाजल्या पाहिजे.